नमस्कार मैत्रिणींनो, आज ना भरपूर इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. तुम्हाला माहित आहे का, जर न्यूबॉर्न बेबीची मम्मा असेल तर तिच्या ब्लाऊजचं कटिंग नॉर्मल वुमनपेक्षा वेगळं असतं, म्हणजे नॉर्मल बाईपेक्षा वेगळं असतं. आता 38 साईज असली तर आपला मेजरमेंट चार्ट सगळ्यांनाच माहिती आहे, आपण कसं घेतो. आणि तीच जर न्यूबॉर्न बेबीची मम्मा असेल ना तर त्याचं कटिंग पूर्णपणे डिफरंट असतं. त्याचा प्रिन्स कटचा शेप हा सुद्धा वेगळा असतो, कारण फिडिंग करत असते. त्यामुळे ना प्रत्येक ब्लाऊजचे ज्या न्यूबॉर्न बेबीच्या मम्मा असतात प्रत्येक साईजनुसार त्या ब्लाऊजचं कटिंग हे वेगळंच असतं. नॉर्मल ब्लाऊज आहे तसं अजिबात कटिंग नसतं. तर मी आज ना 38 ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मी ड्राफ्ट केलेलं आहे ते दाखवणार आहे. काय काय चेंजेस असतात, कसे चेंजेस असतात, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा, स्किप अजिबात करू नका, ठीक आहे. तर हे बघा, हे मी काय केलेलं आहे, ड्राफ्ट करून घेतलेलं आहे बघा. तर हे बघा, हे पूर्ण 38 साईजचं मेजरमेंट आहे. आणि ह्यामध्ये आपण काय केलेलं आहे, तर बोटनेकचा ब्लाऊज आहे. आणि बोटनेकचा ब्लाऊज असला ना तर हे बघा, हे शोल्डर जे आहे ते 16 आहे बघा, ठीक आहे. शोल्डर 16 आहे. तर आपण याचा मुंडा ना 8चाच घेतलेला आहे, ठीक आहे. आणि इथं 1 इंचावरती आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे. आणि कंबर आहे ती 34 आहे बघा. आणि ह्या ब्लाऊजची उंची आहे ना रेडी 14.5 पाहिजे. तर आपण आहे ना 15 इंच घेतलेली ह्याची उंची. आणि आपण नॉर्मल साईजचा ब्लाऊज ज्यावेळेस असतो त्यावेळेस काय करत असतो, फ्रंट साईडने ना 1 इंच अर्धा इंच वाढवत असतो आपण, बरोबर ना. अर्धा इंच आपण वाढवतो. पण ज्या वेळेस फिडिंग करणारी लेडीज असते, न्यूबॉर्न बेबीची मम्मा असते, त्यावेळेस फ्रंट साईडचं पण ब्लाऊज आहे ना त्याचं 1 इंचाने वाढवायचं असतं. कारण फिडिंगमुळं ना 1 इंच वाढवायचं असतं हात, जेणेकरून हात वगैरे वरती केला ना तर हा ब्लाऊज वरती सरकू नये म्हणून. आणि हे काय केलेलं आहे आपण बघा, हे पण पुढचा मुंडा सुद्धा आपण 8 इंचचा घेतलेला आहे. आणि त्याला मुंड्याचा शेप दिलेला आहे, ठीक आहे. आणि इथं जर 38 साईज असेल तर आपण इथला पप आहे तो 3 इंचचा घेतो. पण ज्यावेळेस फिडिंग करणारी लेडीज असते त्यावेळेस आपण 1 इंचाने इथला पप वाढवायचा असतो, म्हणजे ना एकदम कम्फर्टेबल ब्लाऊज बसतो, ठीक आहे. आणि जर आता इथल्या मागच्या उंचीपेक्षा आपण फ्रंटची उंची 1 इंचाने वाढवली आहे, तर इथं कवर कशी करायची, तर अशा प्रकारे ना हे खाली 1 इंचचे घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे तिरक इथं, म्हणजे मेन उंची आपली इथं येते, ठीक आहे. मेन उंची इथं आलेली आहे. तर मेन उंचीला असं क्रॉस पट्टीनं सरळ लाईन ड्रॉ करायची. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करतो त्यावेळेस, स्टिच करून होईल त्यावेळेस फिटिंग करताना ना हे दोन्हीचे जे आहे, म्हणजे बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचं, तर फिटिंगच्या वेळेस हे बरोबर एक्झॅक्ट मॅच होतं. म्हणजे इथं 1 इंच जे वाढवलं होतं ते डाऊन झालंय, इथं आहे ते मॅच होते, ठीक आहे. तर हे चेंजेस असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून काय होईल की त्या पण फिडिंग करणाऱ्या लेडीजचे ब्लाऊजमध्ये चेंजेस करतील, त्यांचे सुद्धा ब्लाऊज व्यवस्थित बसतील. त्यांना सुद्धा हा आपला व्हिडिओ आहे तो खूप यूजफुल होईल. त्यामुळे जास्तीत जास्त हा व्हिडिओ आहे ना शेअर करा. तर इथला पप आहे तुम्ही बघा, मी 3 इंचाचं न घेता मी 4 इंचाचा घेतलाय, ठीक आहे, दिसतोय. तर इथला आपण पप 4 इंचाचा घेतलाय. आणि हा यश शेप तुम्ही बघू शकताय. तर इथं किती पण साईजचा असू द्या तर 1 इंचाने नॉर्मलपेक्षा इथला पप घ्यायचा, जेणेकरून फिडिंग करणारी लेडीज आहे तिला ब्लाऊजला व्यवस्थित बसेल. तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. ज्यावेळेस फिडिंग करत असतो त्यावेळेस आपल्या चेस्टमध्ये भरपूर चेंजेस होत राहतात. त्यामुळे ना हे असे चेंजेस ब्लाऊज शिवताना आपण करायचे, त्यामुळे त्यांना सुद्धा व्यवस्थित ब्लाऊज बसले जातील, ठीक आहे. तर हे आहे असं. पण कट करताना लक्षात ठेवायचं, कट करताना जेवढी उंची खालची घेतली वरच्या लाईनवरनं कट करायचं नाही. जेवढी उंची घेतली आहे खाली त्यानुसार कट करायचं. फक्त इथं प्रिन्स कटोरी आहे, ती प्रिन्स कटोरी अशी तिरकी क्रॉसमध्ये कट करून घ्यायची, ठीक आहे. आणि इथं
अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं. तर हे कट करून झाल्यानंतर ना हे असं स्टिच करताना काही सुद्धा चेंजेस करायचे नाही, कारण आपण परफेक्ट कटिंग ही आपण अस्तरवर केलेली असते, त्यामुळे एक्स्ट्रा काही एफर्ट्स आपल्याला घ्यावे लागत नाहीत. फक्त इथं बॅक साईडला काय करायचं आहे, आपल्याला शोल्डर डाऊन करायचं आहे अर्धा इंच. तर हे मी शोल्डर डाऊन इंच करून घेते. ठीक आहे, स्टिच करताना करते, पण म्हणजे काय होतं, हे बरोबर शोल्डरला न येता असं थोडंसं फिडिंग करणाऱ्या लेडीजचं काय होतं, पुढे ब्लाऊज जास्त हे करतात, मागणं उचलले जातात. तर इथं जर फिट बसलं शोल्डरवर, जर हे ब्लाऊज फिट बसले तर अजिबात ब्लाऊज हलत नाही. त्यामुळे ना ज्यावेळेस बोटनेकचे ब्लाऊज असतात त्यावेळेस ना बॅकचा ना शोल्डर अर्धा इंचाने डाऊन करायचा. त्यामुळे ना ब्लाऊज मागणं उचलला जाणार नाही, शोल्डरमध्ये एकदम परफेक्ट एकदम छान फिनिशिंगमध्ये सेट होईल. पुढची साईड आहे ती खाली जाणार नाही एकदम. म्हणजे स्टिच केल्यानंतर आता बघा हे एवढं झालं, आता हे वरती आल्यानंतर हे असं वर येणार. ठीक आहे, दिसलं ना, हे असं वर येणार. त्यामुळे ना हे चेंजेस करणं गरजेचंच आहे. जर तुम्ही करत नसाल ना तर आजच हे चेंजेस तुम्ही फॉलो करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.